नमस्कार मित्रांनो. आजची विचित्र अशी घटना ऐकून तुम्हाला पण अंगावर काटा येईल. पटकन एक लाईक करून निवांत बसा. मुंबईचं धावपळीचं आयुष्य, जिथे हजारो तरुण आपल्या संसाराचं स्वप्न उराशी बाळगून रोज कामाला जातात. 27 वर्षांचा संजय तपासे हा सुद्धा अशाच स्वप्नांनी भरलेला एक तरुण होता. नुकतीच त्याने आयुष्याच्या नव्या अध्यायाची, संसार उभारण्याची स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. पण कोणाला काय माहीत होतं की ज्या घरात लग्नाच्या सनईचे सूर घुमत होते, त्याच घरात काही महिन्यात मृत्यूची भीषण शांतता पसरलेली असेल. संजयने आपल्या राहत्या घरीच जीवनयात्रा संपवली. पण का? कशामुळे? पोलिसांच्या तपासात जे काही समोर आलं ते ऐकून मुंबई पोलीसही काही क्षण स्तब्ध झाले. संजयच्या मृत्यूमागे नेमका कोणता व्हिडिओ होता आणि या सगळ्यामागे दडलेलं सत्य काय आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, संजय तपासे हा मुंबईतील एका खाजगी कंपनीत काम करणारा साधा आणि सरळ स्वभावाचा मुलगा होता. कुटुंबप्रेमी, जबाबदार आणि स्वप्नाळू. घरच्यांच्या आग्रहाखातर त्याने लग्नाला होकार दिला. नाशिकची सुंदर आणि सुशिक्षित मुलगी मानसी त्याच्या आयुष्यात आली. जून 2025 मध्ये अतिशय थाटामाटात दोघांचं लग्न पार पडलं. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक, मित्रमंडळी, सनईचे सूर, हसरे चेहरे, सगळीकडे आनंदाची लहर होती. संजयला वाटलं होतं की मानसी त्याच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद घेऊन येईल. पण लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून मानसीचं वागणं काहीसं वेगळं जाणवत होतं. ती संजयसोबत राहत होती, पण तिचं मन मात्र जणू कुठेतरी दुसरीकडेच अडकून पडलं होतं. तिच्या डोळ्यात नव्या संसाराची उत्सुकता नव्हती. तिच्या शब्दात आपुलकीचा उबदारपणा नव्हता. संजय प्रत्येक वेळी मानसीला विश्वासात घेण्याचा, तिच्यासोबत वेळ घालवण्याचा आणि तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण मानसी मात्र जणू वेगळ्याच दिशेने चालली होती. तिचं मन, तिचं लक्ष, तिचं जग काहीतरी वेगळंच होतं. त्यामुळे संजय हळूहळू अस्वस्थ होऊ लागला. माझंच काही चुकतंय का? असा प्रश्न त्याच्या मनात वारंवार येऊ लागला. मानसी सुंदर होती, शिकलेली होती, पण लग्नानंतर ती पती संजयपासून दूर दूर राहू लागली. सुरुवातीला संजयला वाटलं, कदाचित नवीन घर, नवीन माणसं, नवीन वातावरण म्हणून तिला वेळ हवा असेल. पण दिवस गेले, आठवडे गेले आणि त्यांच्यातील दुरावा मात्र कमी होण्याऐवजी वाढतच गेला. मानसी तासनतास मोबाईलमध्ये गुंतून राहू लागली. कुणाशी तरी चॅट, कॉल, व्हिडिओ कॉल. तिचं लक्ष कायम त्या छोट्या स्क्रीनमध्येच अडकलेलं असायचं. आणि जेव्हा जेव्हा संजय तिच्याकडे साधी चौकशी करायचा, तेव्हा ती संतापून उठायची. तुला माझ्यावर विश्वास नाही का? अशा शब्दांनी ती त्यालाच दोष देऊ लागली. आता संजयच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलं होतं. मानसीच्या आयुष्यात असा कोणता तिसरा व्यक्ती होता ज्याच्यासाठी ती आपल्या पतीचा तिरस्कार करत होती? कोण होता तो, ज्याच्याशी तिचं नातं इतकं घट्ट होतं की लग्नानंतरही ती त्यातून बाहेर पडू शकत नव्हती? हे सत्य शोधून काढायचंच असा निश्चय संजयने केला. एक दिवस त्याने धाडस केलं. मानसी बाथरूममध्ये असताना त्याने तिचा मोबाईल हातात घेतला. हात थरथरत होते. हृदयाची धडधड वाढली होती. पण मनात एकच प्रश्न होता, खरं काय आहे? आणि पुढच्या काही क्षणात जे काही त्याच्या डोळ्यांसमोर आलं, त्याने त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. मानसीच्या चॅटिंग लिस्टमधील एक नाव असं होतं की ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ते नाव होतं तिच्याच मामाचं. हो, ज्या मामाला आपण आयुष्यात रक्षक, मार्गदर्शक आणि विश्वासू मानतो, त्याच मामासोबत मानसीचे लग्नापूर्वी अनैतिक संबंध होते. लग्नाआधीपासून ते एकमेकांसोबत झोपायचे. मानसी तिच्या मामाला अंघोळ करतानाचे फोटो पाठवत होती. ते दोघे पण उघडे होऊन व्हिडिओ कॉल करत असायचे आणि मानसी बोटे घालायची. संजयच्या डोळ्यांसमोर मोबाईलच्या स्क्रीनवर जे उलगडत होतं ते पाहून त्याचा श्वास रोखला गेला. मेसेजेस, वारंवार होणारे व्हिडिओ कॉल्स आणि संजयच्या अनुपस्थितीत सुरू असलेली
अश्लील स्वरूपाची चॅटिंग. शब्दांच्या पलीकडचा तो विश्वासघात होता. हे सर्व पुरावे संजयने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. आणि आता त्याच्याकडे फक्त संशय नव्हता, तर रंगेहात मिळालेला ठोस पुरावा होता. त्या क्षणी संजयच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली. मानसीचं शांत राहणं, तिची चिडचिड, तिचं दूर दूर वागणं, यामागे तो कारणीभूत नव्हता. आतापर्यंत स्वतःलाच दोष देणाऱ्या संजयच्या डोक्यात आता प्रकाश पडला होता. अशा प्रकारचं आयुष्य जगण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं, असे विचार त्याच्या मनात घोंगावत होते. त्या दिवशीच संजयने ठरवलं, या विषयावर स्पष्ट बोलायचंच. त्यानं मानसीचं लक्ष थेट मुख्य मुद्द्याकडे वळवलं. मामासोबत सुरू असलेल्या संबंधांबद्दल तो स्पष्टपणे बोलू लागला. सुरुवातीला मानसीनं टाळाटाळ केली, पण जेव्हा संजयनं तिला पुराव्यांचा उल्लेख केला तेव्हा वातावरण चिघळलं. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. आता मानसीलाही समजलं होतं की संजयनं सर्व काही पाहिलं आहे, चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स आणि त्यांच्यातील नात्याचं खरं स्वरूप. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून मानसीनं अचानक निर्णय घेतला. तिनं आपली बॅग भरली आणि थेट माहेरी निघून गेली. जाताना तिनं स्पष्ट शब्दात सांगितलं, मी तुला सोडू शकते, पण मामांना नाही. हे शब्द संजयच्या छातीत खंजिरासारखे घुसले. तो पूर्णपणे मानसिक धक्क्यात गेला होता. त्याला वाटलं होतं की काही दिवसांनी कदाचित सर्व काही सुरळीत होईल. पण त्या रात्रीच त्याच्या मोबाईलवर काही मेसेज आले. ते फक्त मेसेज नव्हते, तर व्हिडिओ देखील होते. मानसी आणि तिच्या मामाचे अत्यंत अश्लील व्हिडिओ त्याला पाठवले गेले होते. आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत अशा अवस्थेत पाहून संजयचा संयम पूर्णपणे सुटला. विश्वास, प्रेम, सन्मान सगळंच एका क्षणात तुटून पडलं. आता समाजाला तोंड कसं दाखवायचं, हा प्रश्न त्याला सतत छळत होता. अपमान, वेदना, विश्वासघात आणि मानसिक ताण यांच्यातून त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरातच त्यानं आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा ही बातमी मानसी आणि संजयच्या कुटुंबियांना समजली, तेव्हा सर्वांनाच जबर धक्का बसला. काही महिन्यांपूर्वी ज्या घरात लग्नाची सनई वाजत होती, त्याच घरात आता शोककळा पसरली होती. आज संजय या जगात नाही, पण मरण्यापूर्वी त्यानं एक गोष्ट केली. सर्व पुरावे त्यानं जतन करून ठेवले. चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, व्हिडिओ, सर्व काही. जरूर त्यानं आपल्या मृत्यूनंतर सत्य बाहेर यावं याची काळजी घेतली होती. संजयच्या कुटुंबियांनी मानसी आणि तिच्या मामाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आता प्रश्न असा आहे, या प्रकरणात पुढे काय होणार? कायदेशीर कारवाई कोणत्या कलमान्वये होईल? आणि या नात्याच्या नावाखाली झालेल्या विश्वासघाताचा शेवट कसा होईल? एवढं सगळं घडून गेल्यानंतर ठोस पुरावे समोर असतानाही मानसी स्वतःला या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार नसल्याचं सांगत आहे. तिच्या मते ती निर्दोष आहे. सध्या तरी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्रत्येक चॅट, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक डिजिटल पुरावा तपासला जात आहे. सत्य नेमकं काय आहे हे लवकरच उघड होईल. पण या संपूर्ण घटनेनं आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारायला भाग पाडला आहे. केवळ दिसण्यावर आणि शिक्षणावरून लग्नाचा निर्णय घेणं किती महागात पडू शकतं? बाह्यरूप, पदवी आणि समाजातली प्रतिमा या गोष्टी नात्याचा पाया मजबूत करत नाहीत. नात्यामध्ये जर प्रामाणिकपणा, विश्वास आणि निष्ठा नसेल, तर त्या संसाराचा पाया सुरुवातीपासूनच कच्चा असतो. पाया मजबूत असेल तरच इमारत भक्कम उभी राहते. अन्यथा वरवर सुंदर दिसणारी इमारत एका धक्क्यात कोसळते. संजय आणि मानसीच्या संसाराप्रमाणेच सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. म्हणूनच आपण इतकंच लक्षात घ्यायला हवं की आम्ही कोणाचंही नातं बदनाम करण्यासाठी ही घटना सांगत नाही. कोणालाही लक्ष्य करण्याचा हेतू नाही. पण समाजातील प्रत्येक घटकानं या गोष्टीतून धडा घेणं आवश्यक आहे. अशा हट्टी, बेफिकीर आणि नात्यांशी खेळ करणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण एका चुकीच्या निर्णयाची किंमत केवळ 2 व्यक्तींनाच नाही, तर संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते. या प्रकरणात एका कुटुंबातील कर्ता-धर्ता पुरुष गेला. आई-वडिलांचा मुलगा गेला. एका घराचा आधारस्तंभ कोसळला.
जर मानसीनं लग्नानंतर भूतकाळ पूर्णपणे मागे सोडला असता, जर तिनं ते संबंध त्याच वेळी थांबवले असते, तर कदाचित दोघंही आज आनंदात संसार करत असते. कदाचित संजयला आपला जीव गमवावा लागला नसता. पण एका निर्णयानं, एका हट्टी भूमिकेमुळे आणि एका चुकीच्या नात्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. आजच्या युगात केवळ दिसण्यावरून, सोशल मीडियावरील प्रतिमेवरून किंवा बाह्य आकर्षणावरून लग्न करणं कितपत योग्य आहे? नात्यात पारदर्शकता आणि प्रामाणिक संवाद किती महत्त्वाचा आहे, हा विचार प्रत्येक तरुण-तरुणीनं आणि प्रत्येक पालकांनी करायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, संजयनं टोकाचं पाऊल उचलण्याऐवजी नेमकं काय करायला हवं होतं? तुमच्या मते योग्य पर्याय कोणता होता? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.